हाय फ्रेंड, मी डॉक्टर दिनकर कबीर. कसे आहात? घरी आहात ना? सर्वजण सुखरूप आहात असं मी गृहीत धरतो. आणि मी माझ्या डी के चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी डॉक्टर दिनकर कबीर सरशी स्वागत करतो. आज मी महत्त्वाचा विषय म्हणजे लग्नाचे अर्थशास्त्र आपल्यासमोर मांडतोय. कारण लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातला आनंदाचा जरी क्षण असेल तरीसुद्धा त्या क्षणासाठी आपण किती रुपये खर्च करावेत, किती करू नयेत, किंवा किती रुपये आपण खर्च करून तो इव्हेंट करतो याचा थोडासा मी अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो आपल्यासमोर मांडत आहे. आता तो मांडत असताना आपल्याला काय लक्षात येतं, तर मुलामुलाची लग्न करत असताना प्रत्येक जाती धर्मातले असते, तर ते सर्वजण लग्न जुळवण्यासाठी एक जरी अडचण जरी असेल तरी देखील काहीतरी प्रयत्न करून वेगवेगळ्या पद्धतीनं मुलांची लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला जातो, किंवा काही वेळा मुलं स्वतःहून लग्न करत असतात. पण काही वेळा आपण जर विचार केला तर प्रत्येकाला हा जो जावाई असतो तो मात्र सरकारी नोकरीवाला असावा लागतो किंवा पाहिजे असतो. काही जणांना तर मुलगा हा त्याची स्वतःची गाडी असावी, बंगला असावा, तो मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला असावा, तो सरकारी नोकरदार असावा, अशा प्रकारच्या मुलींच्या आणि मुलींच्या आईवडिलांच्या फार मोठ्या अपेक्षा आज वाढलेल्या आहेत. आता तो आणखी मुंबई पुणे सारख्या ठिकाणी असावा अशा पद्धतीने आहे, शहरामध्ये, मोठ्या शहरामध्ये असावा. मुलींना जो काय मुलगा असतो तो एकुलता एक असावा, तो एकटा असावा, आणि तो त्याच्या आईवडील सुद्धा त्याच्याबरोबर असू नयेत, अशा पद्धतीच्या मुलींच्या सध्याच्या अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत. ते मोठ्या शहरामध्ये अशा प्रकारच्या अपेक्षा असतात जवळपास. यामुळे काय झालेलं आहे, तर मुलींची वय जी आहे ते 40-45च्या जवळपास वय वाढलेले आहेत, तरी देखील त्या मुलांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मुलगा किंवा मुलगी मिळत नाही. हे ह्यात सर्वात मोठी आणि वाईट अवस्था आज आमच्या भारतामध्ये दिसत आहे. आणि ते आपण करत असताना मुलींची मागणी मात्र मग वाढलेली आहे. कारण मुलगी एकच असती, चांगली असती, सुंदर असते दिसायला, किंवा कदाचित ती चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलेली असते, आणि त्या पद्धतीनं शिक्षण घेतलेल्याचं प्रमाण मात्र मुलांचं कमी असतं. मग अनेक वेळा मुलांची मागणी तिकडे वाढते, पण अनेक मुलींना जे आहे ते लग्न करण्यासाठी योग्य मुलं मिळत नाही. त्यामुळे सुद्धा काही वेळा मुलींची मागणी जी आहे ती मागणी काही वेळा कमी करावी लागते, किंवा काही वेळा मुलांची मागणी जी आहे ती वाढलेली आहे. अनेक जण मुलीला चॉईस करण्याचा प्रयत्न करतात, पण मुलीची मात्र ती मानसिकता असत नाही, हे दिसून आलेलं आहे. आता आपण जर पुढे बघितलं तर लग्नासाठी लागणार जे काय सोनं आहे ते सोनं सुद्धा फार मोठ्या पद्धतीनं भारतामध्ये खरेदी केलं जातं. आपण जर एक सर्वेचा बघितला, कारण भारतामध्ये जे लग्न आहे ते लग्न आपण म्हणतो की लाईफ टाईम लक्ष राहिलं पाहिजे. आपल्या आजोबा पणजोबाच्या पासून ते सर्व जे लग्न असतात, किंवा आपण काही वेळेला आपल्या नातवंडाला वर सांगता येऊ शकतं, अशा पद्धतीनं आपण लग्न केलं पाहिजे. म्हणून लग्नाची इंडस्ट्री निर्माण झाली, ती जवळपास 100 करोड रुपयाच्या जवळपास त्याचा उलाढाल होते असते. 30 ते 25% अन्युअल तिचा इन्कम तिची उलाढाल होत असते. त्यामुळे जवळपास 300 ते 400 टन इतकं सोनं भारतामध्ये लग्नाच्या इव्हेंटसाठी खरेदी केलं जातं पर इयर. हे सर्वात मोठं आपल्याला सांगणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण ह्या इंडस्ट्रीमध्ये किंवा लग्नाच्या मध्ये सोन्याचं मोठ्या प्रमाणामध्ये वापर केलं जातं. अनेक जण सोन्याची खरेदी करत असतात आणि लग्नासाठी वापर करत असतात. पुढचं आपण जर बघितलं तर या बाबतीमध्ये ज्यावेळेला आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ज्यावेळेला विचार करतो, त्यावेळेला ह्या लग्नाच्या बाबतीमध्ये इंडस्ट्री जरी निर्माण झालेला असेल तरी सुद्धा त्या इंडस्ट्रीमध्ये जे ग्रोथ आहे तो 25%च्या वरती वाढतो. त्यामुळे लग्नासाठी आपला जो खर्च आहे तो 5 लाख ते 5 करोड रुपयापर्यंत खर्च वाढलेला आहे भारतामधला. कारण अनेक श्रीमंत व्यक्ती करोडोमध्ये खर्च करतात, गरीब व्यक्ती मात्र लाखामध्ये खर्च करतात. आता थोडंसं आपण अमेरिका आणि भारत याचा जर विचार केला तर अमेरिकेमध्ये जर लग्नाचा विचार जर केला तो फक्त $5 मिलियन इतका खर्च केला जातो, आणि भारतामध्ये $60 मिलियन इतका प्रत्येक वर्षाला भारतामध्ये खर्च केला जातो. कारण का भारताची जर आपण जरी 37% जर लोकसंख्या जर दारिद्र्यरेषेखाली जरी असेल तरी सुद्धा त्यांचा खर्च जो आहे तो आहे. त्याचबरोबर श्रीमंत व्यक्तींचा देखील खर्च जास्त आहे, हे आपल्याला या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आता अमेरिकेचा आणि भारताचा आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला अनेक गोष्टी आपल्या समोर येत असतात, त्या फार महत्त्वाच्या असतात. जेणेकरून लोकसंख्येच्या बाबतीचा विचार केला किंवा भारताचा जर विचार केला तरी भारतामध्ये सर्वात महत्त्वाच्या काही गोष्टी घडतात. तो आहे की अरेंज मॅरेज. 90% अरेंज मॅरेज भारतामध्ये घडतात, पण अमेरिकेमध्ये फक्त 5% अरेंज मॅरेज घडतात. भारतामध्ये 10% फक्त डिवोर्स होतात, अमेरिकेमध्ये 50% डिवोर्स होतात. हा सर्वात महत्त्वाचा आकडा आहे. कारण भारतामध्ये जर आपण विचार जर केला तर 80% जे आहे भारतातील जे लग्न असतात ती लोन घेऊन म्हणजे कर्ज घेऊन लग्न केली जातात.
करोड रुपयाची कर्ज घेतली जातात आणि मुलांची लग्न लावून दिली जातात आणि त्याच्या माध्यमातून हा जो काही इव्हेंट असतो तो इव्हेंट मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उत्सवामध्ये आपल्या भारतीय लोकसंख्या किंवा भारतीय व्यक्ती करत असतात. हे सुद्धा आपल्याला सांगणं फार गरजेचं आहे. आता थोडासा खर्चाकडे आपण वळूया. आता लग्नाचा खर्च आपण जर बघायला गेलो तर त्याची पहिली जी अवस्था असते ते साखरपुडा असतो. त्यामध्ये दागिने असतं, जेवण असतं, विविध प्रकारचं डेकोरेशन वगैरे असतं. त्याचा खर्च मोठ्या प्रमाणात केला जातो साखरपुड्याला. मग साखरपुड्याचा खर्च झाल्यानंतर आपण जो काही विचार करतो त्यामध्ये मग कपडे आले, त्याचबरोबर सोनं चांदी आलं किंवा त्यासाठी लागणारे दागिने असतात, एंगेजमेंटसाठी वगैरे हॉल्स असेल त्याचा खर्च केला जातो. त्यानंतर हळदी हा प्रकार जो असतो लग्नाच्या अगोदल्या दिवशी जो काही मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो त्यासाठी पाणी वेस्ट केलं जातं किंवा पाण्याचा वापर केला जातो. त्यानंतर लग्नासाठी कपडे आहे, आहेर आहे, मंगळसूत्र आहे, हॉल डेकोरेशन असेल, वाहतूक, शूटिंग, इव्हेंट मॅनेजमेंट असेल, याचा जर विचार जर केला तर जवळपास 20 लाखच्या पेक्षा जास्त खर्च केला जातो आणि साखरपुड्यावरती जवळपास 3.5 लाखाच्या वरती खर्च केला जाऊ शकतो. आता हे वेगवेगळ्या पद्धतीने खर्च आपण केला जाऊ शकतो. तो कोणत्या पद्धतीने होऊ शकतो बघा. लो किंवा हाय लेवलचा असेल किंवा अवरेज लेवलचा सुद्धा असू शकतो. तो सर्व पद्धतीने केला जातो. मग तो ड्रेस असेल किंवा त्याचबरोबर इन्व्हिटेशन असेल, ड्रेस ॲक्सेसरीज असेल, ब्युटी पार्लर असेल, स्पा असेल, या पद्धतीने खर्च किती असू शकतो डॉलरमध्ये, कमीत कमी किती असतो, जास्तीत जास्त किती असतो किंवा आपण मध्यम मार्ग कथा कोणत्या पद्धतीने घेऊ शकतो या पद्धतीने सुद्धा आपल्याला सांगता येणार आहे. कारण जेणेकरून खर्च जो आहे तो खर्च कुठं वाढतो. दुसरा पुढचा मुद्दा आपण सांगता येऊ शकतो की भारतामध्ये जे काही विविध धर्मातले आहेत, भारतामध्ये जे काही विविध धर्म आहेत, मग हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध अशा प्रकारचे धर्म आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा मॅरेजचे प्रमाण जे आहे त्याचा आपण आकडेवारी घेतलेला आहे. त्यामध्ये काही जण लिव्हिंग पार्टनरशिपमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर डिवोर्सवर असणारी माणसं काही असतात, त्यानंतर विधूर काही असतात आणि काही जणांची इच्छा नसणारी सुद्धा काही जणांचा आकडा आहे. पुढचा आहे गरीबाचं जर लग्न असेल तर ते कशा पद्धतीने केलं जातं तर ते साध्या पद्धतीनं मंडप घालून, उदाहरण साधा मंडप असतो त्याच्यात केलं जातो. पण श्रीमंत व्यक्ती असेल तर तो कोट्यावधी रुपयाचा खर्च करतात. त्यामध्ये विचार जर केला तर जवळपास 1 करोड रुपये ती मंडपावर खर्च करत असतात. पुढचा भाग आपण म्हणतो की कन्यादान. त्याला आपण हुंडा म्हणू शकत नाही कारण हुंड्यावरती बंदी आणली म्हणून, तरी सुद्धा आपण कन्यादानच्या नावावर आपण ओळख करूया. खरं मुलगीच्या नावावरती 1 BHK किंवा 2 BHK असा फ्लॅट जवळपास ऑलरेडी आईवडिलांनी घेऊन ठेवलेला असतो. तो जवळपास 15-20 लाखाच्या जवळपास फ्लॅट असतो. त्याचा विचार करणं फार आपल्याला गरजेचं आहे. कारण हुंडादान करत असं मुलांना हे दिला जातो. त्यानंतर त्या मुलग्याला किंवा मुलगीला 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर जर चांगल्या पद्धतीचं घर असेल तर त्याला 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर दिली जाते. नोकरी जर करणारा असेल, तो चांगला शिक्षण घेतलेला असेल मुलगा, तर त्याला जवळपास 25-30 लाख रुपयाची मदत केली जाते नोकरीसाठी. त्यानंतर व्यवसाय तो करणारा असेल तर 10 लाख रुपयाची जवळपास त्याला मदत केली जाते. इतर काही कारण त्याचं असेल, मेडिकल किंवा काय असेल तर 5 लाख, घरगुती उपकरण घ्यायचे असेल तर 3 लाख, असं जवळपास 65 लाखाच्या जवळपास हा मुलग्यासाठी कन्यादान रूपानं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा आपण आकडा सांगू शकतो. पुढचं मग कन्यादानाच्या बाबतीमध्ये जे काय हे सासरवाडीकडून जे मिळालं असतं ते सर्व नवरा मुलगा घेऊन आपल्या योग्य स्थळी तो जाण्याचा प्रयत्न करत असतो. आता याचा विचार जर करायला गेला तर फायदा काय असतो बघा. ह्या लग्नासाठी जवळपास 2 लाख पासून ते 3 लाखापर्यंत खर्च होतो, गरिबांच्या मध्ये होतो. पण जास्तीत जास्त विचार जर केला तर कोट्यावधी रुपये, लाखो ते करोड रुपये खर्च श्रीमंत व्यक्ती करत असतात. कारण ते कशासाठी करतात तर ते राजमहालासारखा मंडप उभा करणे असेल किंवा सोन्या चांदीच्या वेगळ्या पद्धतीने तो मंडप उभा करणे जेणेकरून मुलांचा संसार सुखी होईल असं वाटतं. ह्याच्यामध्ये सर्व श्रीमंत किंवा राजकीय व्यक्तींचा समावेश जास्त असतो. स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी हे सर्व केले जातात. मुलांना काय भविष्यामध्ये काही समस्या निर्माण होऊ नयेत, काही अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी इतका मोठ्या प्रमाणामध्ये खर्च हे राजकीय मंडळी किंवा प्रतिष्ठित मंडळी आपल्या मुलांच्या लग्नाच्या वरती करत असतात. हे आपल्याला फार गरजेचं आहे. आता जबाबदारी काही गोष्टीची आपण घेणं फार गरजेचं. कोणती आहे तर हजारो माणसाचं आपण जेवण करतो, पण त्यामध्ये किती जण जेवतात, किती अन्नधान्य वाया जातं, किती जेवण खराब होतं ह्याचा विचार करून मोजकेच पाहुणे बोलवले पाहिजेत. अनावश्यक जो काही खर्च असतो तो कमी करण्याचा फार प्रमाण केला पाहिजे. दिखाव पण आपण जास्त करतो, पण तो साध्या पद्धतीने कार्यक्रम केला पाहिजे. लग्नात किती चांगले लोक जरी असले तरी समाजामध्ये काही देणं घेणं नसतं. आपण किती चांगलं जर लग्न केलं तरी सुद्धा, किंवा लग्न आपण आपल्या मुलांचे जे आहे ते लहानामध्ये करायला पाहिजे, समाजामध्ये नाही. कारण आपण मुलांचं लग्न करतो, समाजाचं नाही, याचा विचार करणं गरजेचं आहे. कोड मॅरेज करणं फार गरजेचं आहे जेणेकरून खर्च आपला कमी करता येऊ शकतो आणि कमीत कमी खर्चामध्ये जर आपण मुलांचं लग्न जर केलं तर याचा सगळ्यात आता मुलींच्या आईवडिलांनी काय विचार करणं गरजेचं आहे तर आपण आपल्या मुलींची लाखो किंवा करोड रुपये खर्च करून लग्न करतो, त्यापेक्षा समाजामध्ये असणारा गरीब घटक जो आहे तो वंचित आहे त्याच्यासाठी काय करता येऊ शकते का याचा विचार करायला पाहिजे. त्यानंतर लग्नामध्ये इतका आपण खर्च करतो पण तो खर्च वाया जातो याचा विचार केला गेला पाहिजे. कारण हा पैसा
मुलामुलींच्या नावे एखाद्या कंपनीमध्ये किंवा व्यवसायामध्ये जर गुंतवला तर त्या मुलांच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणींना रोजगार मिळेल याची त्यांना कल्पना देणं फार गरजेचं आहे. भारतात जर आपण विचार केला तर भारतामध्ये शिक्षण आरोग्य व्यवस्था तर अत्यंत बिकट आहे आणि त्यावरती काहीतरी उपाययोजना करता येतो का ह्याचा विचार करायला पाहिजे. मग त्यासाठी शिक्षण संस्था असेल, हॉस्पिटल असेल, यासारखी काही या मूलभूत आवश्यक असणारे घटक आहे, गरजा आहेत, त्याचा विचार करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी कारखाना असेल, उद्योग व्यवसाय किंवा काही वेळा IT कंपनी यासारख्या सुरू करण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. कारण आपल्या शहरातील हजारो तरुण मुलं भटकत आहेत बेकार असल्यामुळे. काही जण दुसऱ्या जिल्ह्यात, दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या देशात शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी जातात. ते कमी करायचं असेल तर आपल्याला सुद्धा काहीतरी करता येऊ शकतं, हे आईवडिलांनी विचार करायला पाहिजे. आणि एवढाच विचार करून आईवडिलांनी चालणार नाही. कारण आईवडिलांनी आपली थोडीशी सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण का तर आपण ज्या आपल्या मुलांचं लग्न लावून देतो त्या मुलाला किंवा मुलीला काय वाटतं याचा विचार करावा, त्याच्या मनामध्ये कोण आहे का याचा विचार करावा आणि त्यासाठी मुलाला किंवा मुलीला विश्वासात घेऊन त्यांच्या मनातील काही गोष्टी विचारून घेणं फार गरजेचे आहेत. कारण त्या मुलाच्या किंवा मुलीच्या मनामध्ये जर दुसरा कोण मुलगा किंवा मुलगी असेल तर त्याचं, ज्याच्याशी आपण लग्न लावून देतो त्याचं, त्या दोन्हीही कुटुंबाचं फार मोठं कधीही न भरून येणारं नुकसान होणार आहे. कारण कसं होतं की लग्न ती करतात पण त्याच्या मनामध्ये कोणती दुसरी मुलगी असते किंवा तिच्या मनामध्ये कोणता दुसरा मुलगा असतो आणि त्यामुळं चौघांचंही आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतो. इतका साधा आणि सरळ आपण विचार जर केला तर फार गरजेचं आहे असं मला वाटतं. अशा प्रकारच्या जर उपाययोजना आपल्या प्रत्येक भारतातल्या असणाऱ्या सर्व आईवडिलांनी मुलामुलींनी जर केलं तर कोणाचाही संसार उद्ध्वस्त होणार नाही. ह्यासाठी सर्वांनी आपण प्रयत्न करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. माझ्या या DK चॅनलमध्ये आपण सर्वांनी लाईक करावं, शेअर करावं, आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन